C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून करण्यात आली आहे। सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करत महाविद्यालयामधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळी महाविद्यालयामधील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि पुढील शैक्षणिक वर्षाबाबत मार्गदर्शन केलं। तसेच महाविद्यालयामधील असणाऱ्या शिस्तीबाबत देखील विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आली आहे। तसेच यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका यांनी मुलींशी संवाद साधत मुलींना येणाऱ्या अनेक समस्यांबाबत आम्ही सर्व प्राध्यापिका भगिनी यांच्याशी मनमोकळेपणानं तुमच्या अडचणी आम्हाला सांगाव्यात, आम्ही त्यावरती योग्य ते मार्गदर्शन करू आणि उपाययोजना करू असं त्यांनी म्हटलं आहे। तर यावेळी प्रवेश घेतलेल्या 11वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, पेन आणि कॅडबरी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री हर्षदादा तनपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उरे सर, पर्यवेक्षक आडाव सर, सर्व स्टाफ आणि पालक या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी श्री हर्षदादा तनपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ दळवी, प्राध्यापक जाधव सर, प्राध्यापक उरे सर, प्राध्यापक मरभळ मॅडम यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत केलं। तसेच RN इंगळे, समृद्धी वाळके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। तर सूत्रसंचालन प्राध्यापक विशाल वाबळे यांनी केले आहे आणि आभार प्राध्यापक बबन खेडेकर यांनी मानले आहेत। आज श्री शिवाजी प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय यामध्ये आज 11वीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस होता। त्यांचं आज आपल्या सर्व जेवढे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि आमचे सर्व सहकारी डायरेक्टर यांच्या वतीनं आज या नवीन मुलांचं स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार मानतो की आपण आमच्यावर विश्वास ठेवून या महाविद्यालयाची निवड केली। आपलं पुढील शिक्षण हे चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं व्हावं याची जबाबदारी ही सर्वस्वी आमच्यावरती आहे। मी अजून काही राऊंड बाकी आहेत, तर विद्यार्थ्यांना आवाहन करेल की अत्यंत सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं हे महाविद्यालय आपण त्याची आपल्या शिक्षणासाठी निवड करावी आणि आपल्या शिक्षणामध्ये आम्हाला हातभार लावायची संधी द्यावी, एवढीच या ठिकाणी। माझं नाव आदिती नरेंद्र जुगे, मी 10वीपर्यंत सौभाग्यवतीबाई तनपुरे कन्या विद्यालय या शाळेत शिकत होते आणि आता मी 11वी सायन्ससाठी राहुरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे। इथल्या आमच्या आज पहिला दिवस आहे आमच्या सर्व 11वी विद्यार्थ्यांचा। आमचा इथे वेलकम हा कार्यक्रम झाला आहे। इथे आम्हाला सर्व शिक्षकांनी सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन व्यवस्थित दिलं आहे आणि प्रत्येक याच्या गोष्टींची चांगली आणि योग्य प्रकारे माहिती दिलेली आहे आणि मी
सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचे आभार मानते. Myself, Aryan Ganesh Shingde. I am from Musawadi and I have chosen the Rauri College because my father has learned from this college and they are now well settled and they are very well doing in their career. And in this college there are all the facilities that a student need. Library to a great campus, all the teacher staff, the president of the institution, all are very good. And with that I am learning the business of Ariva Arambha Wellness with the concern of my mother Varsha ma'am. And all the things in the college are good. I like the weather of the college and the institution is very well reputed in the all over market. So I have chosen this. Thank you. लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय राहुरी या ठिकाणी 11वी प्रवेशित मुलांचं स्वागत अगदी खूप थाटामाटात करण्यात आलं. खरं तर या कॉलेजमध्ये अनेक पालकांची प्रवेश घेण्याची फार इच्छा असते. आज आम्ही बघतो आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचेच मुलं या ठिकाणी आलेले आहेत. अगदी आपुलकीनं आदरानं विचारतात, कारण की या मागचा इतिहास फार मोठा आहे. अगदी 25 ते 30 वर्षापासूनचा अनुभवी प्राध्यापक स्टाफ वर्ग आहे. अनुभवी सगळं कार्यालयात इतर जे काही लोकांचं सहकार्य आहे तेही या ठिकाणी होतं. शिवाय कॉलेजमधलं जे काही वातावरण आहे, मैदान भव्य असं मैदान आहे, सुसज्ज ग्रंथालय आहे, कॉलेजच्या इमारती भव्य दिव्य आहेत, सगळ्या सुखसुविधांना उपलब्ध असं आपलं कॉलेज आहे. पाण्याची उत्तम प्रकारे सोय या ठिकाणी आहे. मुलांना स्पोर्ट्ससाठी खेळासाठी उत्तम असे प्रशिक्षक देखील या ठिकाणी लाभलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी भरपूर विशेष अशी काळजी घेतली जाते. अनेकदा पालकांना आपली मुलगी असुरक्षित आहे की काय असं वाटतं, परंतु असं या ठिकाणी होत नाही. आम्ही सगळ्या प्राध्यापिका भगिनी या ठिकाणी मुलींच्या आवर्जून विचारपूस करणं, त्यांच्या इतर ज्या काही अडचणी आहेत येण्या जाण्याच्या असतील किंवा इतर काही त्यांच्या आजाराच्या संदर्भात असेल, शारीरिक असतील, या सगळ्यांकडं आमचा महिला भगिनींचा अतिशय बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे सर्व पालकांना या ठिकाणी मुलींच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने या ठिकाणी काळजी न करता अगदी बिनधास्त राहावं असंही मी मुलींना सांगू इच्छिते. आज 11वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वागत करण्यात आलं. यामध्ये मोठ्या उत्साहात सर्व शिक्षक व वर्गाने या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये भौतिक सुविधा त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या क्रीडा स्पर्धा व क्रीडाविषयी सर्व सविस्तर माहिती देण्यात आली. तसं या कनिष्ठ महाविद्यालयाला असं खूप असं वैभव आहे. या ठिकाणी अनेक खेळाडू राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले आहेत आणि या क्रीडा स्पर्धेच्या आधारित त्यांनी स्पर्धा परीक्षेमधून देखील मुलं चांगल्या पदावर आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान देखील आहे. आज श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वागत समारंभ महाविद्यालयामध्ये आयोजित केला होता. यानिमित्त महाविद्यालयामध्ये संस्थेचे पदाधिकारी, ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय व्यवस्थित शिस्तबद्धपणे हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. महाविद्यालयाची परंपरा या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना ज्ञात करण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिस्तीचे वातावरण, महाविद्यालयातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा याची विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आली. विशेष महत्त्वाचं म्हणजे महाविद्यालयामध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत जी आम्ही काळजी घेतो त्याबद्दलही सर्व विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना कडक शब्दामध्ये त्याची जाणीव करून देण्यात आली. मुलींच्या पालकांना मी या निमित्तानं आव्हान करेल की आमच्या महाविद्यालयामध्ये मुलींची विशेष अशी काळजी घेतली जाते. मुलींच्या सुरक्षिततेबाबत विशेष त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत अतिशय त्या ठिकाणी बिनधास्त राहून आमच्यावर त्या प्रकारचा विश्वास ठेवून मुलींचे ॲडमिशन आमच्या महाविद्यालयामध्ये घ्यावे असे मी या ठिकाणी त्यांना आव्हान करतो आणि आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. मुलींना त्या ठिकाणी गुणवत्ता, स्वसंरक्षण, आम्हीही त्यांच्या त्या ठिकाणी सुरक्षेबाबत त्या ठिकाणी काळजी घेऊ आणि त्यांना एक उज्ज्वल असं शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणाची द्वारे त्यांना त्या ठिकाणी खुली करून देऊ असं त्या ठिकाणी आव्हान करतो. महेश दाने, C24 तास, राहुरी.